रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे। त्यानुसार हुबळी ते पुणे गाडी क्रमांक 20669 व पुणे ते हुबळी गाडी क्रमांक 20670 या दोन गाड्या मिरज, सांगली आणि सातारा मार्गे येत्या 15 सप्टेंबरपासून धावणार आहेत। याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे। पुणे ते हुबळी वंदे भारत गाडी सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती। भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठाचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्र रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती। तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद गाड्यांना थांबा देण्यात यावे यासाठी रेल्वेकडे अनेकदा विनंती केली होती। या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर 2 गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे। तर मित्रांनो, आता आपण पुणे ते हुबळी व हुबळी ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेऊया। हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही हुबळीतून पहाटे 5 वाजता सुटेल। त्यानंतर धारवाडला 5:15 बेळगावला 6:55 मिरजेत 9:15 सांगलीत 9:30 सातारा स्थानकात 10:35 तर आपल्या शेवटच्या स्थानकात म्हणजेच पुण्यात दुपारी 1:30च्या सुमारास पोहोचेल। तर त्यानंतर पुणे ते हुबळी वंदे भारत ही पुण्यातून दुपारी 2:15 सुटेल। त्यानंतर सातारामध्ये 4:08 सांगलीत 6:10 मिरजेत 6:45 तर बेळगावला 8:35 धारवाडला 10:20 व शेवटच्या आपल्या गंतव्यस्थानावर म्हणजे हुबळीत 11:15च्या सुमारास पोहोचेल। या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून पुणे ते सांगली हा प्रवास 3 तास 55 मिनिटांचा होईल। त्यानंतर सांगली ते बेळगाव हा प्रवास 2 तास 23 मिनिटांचा होईल। सांगली ते हुबळी हा प्रवास 4 तास 33 मिनिटांचा होईल। बेळगाव ते हुबळी हा प्रवास 2 तास 10 मिनिटांचा होईल व पुणे ते हुबळी हा पूर्ण प्रवास सुमारे 8.5 तासांमध्ये कव्हर करण्यात येईल। याच संदर्भात कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस मंजूर असून विद्युतीकरणासह अन्य काही तांत्रिक कारणांमुळे ती थांबवली आहे। लवकरच ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश साहा यांनी सांगितले।